विशाल गवळीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। विशाल गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपलेली होती आणि त्यामुळे त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। मात्र त्याचा अजून तपास करण्यासाठी पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली आणि त्यानुसार त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। त्याला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण कोळशेवाडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधम विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला आज कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। आणि या संदर्भात आणखी एक माहिती समोर आलेली आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यासारखा विशाल गवळीचा फेक एन्काउंटर केला जाऊ शकतो। विशाल गवळीच्या वकिलांना ही भीती आहे आणि यासाठी पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपीचा एक नातेवाईक त्याच्या जवळ असावा यासाठी न्यायालयामध्ये आरोपीच्या वकिलांना अर्ज केलाय। आम्हाला भीती आहे की याचा फेक एन्काउंटर होईल आणि यासाठी आम्ही न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे अशी माहिती मिळते। कोर्टाला की बदलापूर सारख्या शिंदे सारख्या फेक एन्काउंटर ह्याचं होऊ नये ह्याच्यासाठी आम्हाला आरोपीचा नातेवाईक त्याच्यासोबत असावा। जोपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये तो आहे तिथपर्यंत कोणीतरी त्याच्या सोबत असावा असा पीसीबी कोर्टाला अर्ज दिलाय। आम्हाला भीती आहे परत ह्याचा एन्काउंटर होईल या गोष्टी ह्याच्यामध्ये। ह्या अनुषंगाने आम्ही तो अर्ज कोर्टाला दिलेला। आता कोर्ट मंजूर करते नाही करते कोर्टावर।